जसं की बोललो होतो रिक्षानेच ट्रॅव्हल केलाय त्यांनी. सो या साईडला त्यांची रिक्षा आहे, नजर टाकूया. तरी किती किलोमीटर पडलं यायला? 160 आमच्या घरून पडलं देवरुख वरून, आणि मुंबई तर 400च्या वर आहे. हो 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 हो. बघू शकताय काय तू? अरे एका हाताने काढतोय ना. कोण सरसरते तिकडे? तर मंडळी जस्ट आत्ताच मी भाडे घेऊन गेलो होतो आणि आता घरी आलोय. म्हणजे गेलो आणि मला कळालं की आपले सबस्क्रायबर, आपले फॅमिली मेंबर घरी भेटायला आलेत म्हणून. सो त्यांची ओळख तुम्हाला त्यांच्याकडनंच करून देतो. कशा काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मंडळी पहिलं तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. सो आज आम्ही आरामात एकदम ब्लॉग स्टार्ट होते मस्त, कारण आज सुट्टीचा दिवस आणि काल इकडे तिकडे गॅस भरून उशीर आलो रात्री. त्या दिवशीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. सो आता काय नाही, आज पण आपल्याला भेटायला मस्त आपले सबस्क्रायबर येणार आहेत आणि आज तर एकदम भरपूर लांब येणार आहेत. कुठून येणार आहेत जय? माहित नाही मला, नो आयडिया, जयला काय माहिती नाही. तर आपले सबस्क्रायबर येणार आहेत करेक्ट देवरुख वरनं, आणि ते डायरेक्ट गाडीच घेऊन येणार आहेत, म्हणजे त्यांची रिक्षा घेऊन येत आहेत. आता बघूया किती वाजता येत आहेत. निघालेत तर खरं सकाळी, कुडामध्ये आलो की कॉल करतो म्हणून बोललेत. सो आता त्यांचीच वाट बघतोय आणि मस्त इकडे कालचा आम्ही ब्लॉग बघत बसलेलो. आता तो एन्जॉय करतोय आणि आईचं मस्त आतमध्ये जेवण चालू आहे. फायनली आईचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आमचा जेवायचा बसायचा टायमिंग झालाय आणि काका पण आलेले आहेत. जय मस्त जेवायला. आजचं जेवण तुम्हाला दाखवतो. काय काय आहे आज? कसले औषध? बांगडे आणि खरबा बांगडा, खरब्या बांगड्याची चटणी केली आहे. खरब्या बांगड्याची चटणी आणि बांगडे. ताट पण एकदम मस्तच एकदम सेटअप झालेला, जबरदस्त. कढी तर बघा एकदम भारी, मजा येते तुमका. नको मला फक्त कढी. 2 तुकडे खाले. 2 तुकडे. आवडत नाही. कसलं आहे? ओके, आपलं ताट रेडी. स्टार्ट करूया जेवायला. या मंडळी वेटिंग इज ओव्हर आणि इकडे आज बघू शकताय यांच्याच बद्दल तुम्हाला बोललेलो. आणि भरपूर प्रवास करून आलेत. खरं तर गरमी एकदम बाहेर जोरदार चालू आहे, तरी सुद्धा आपल्याला भेटायला खास आलेत. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला पण मंडळी ओळख करून देतो. जरा फक्त तुमचं नाव. आम्ही बदलापूरवरून आलोय. बदलापूरला आम्ही राहतो मुंबईला, आणि आता इथे देवरुख आमचं गाव आहे. तिथून याचे भरपूर आम्ही रील्स वगैरे बघितले होते ओंकारचे. तर म्हटलं आता जाऊन त्याला बघून त्याला भेटून येऊया. त्यासाठी आज याच्या घरी भेट दिली. खूप छान वाटलं एकदम. त्याची आई भेटली, आईची रील्समध्ये बोलत असते ती भेटली, वडील भेटले, छोटू असतो तो भेटलाय, ओंकार स्वतः भेटलाय. खूप आनंद झाला एकदम, मस्त मजा वाटली एकदम. खूप गप्पा गोष्टी झाल्यात आमच्या आणि आम्हाला पण भेटून मस्त वाटलं. आणि आता 12वीला गेलास ना? हो. तर 12वीसाठी तुला परत खूप खूप शुभेच्छा पुढच्या एक्झाम साठी वगैरे. थँक्यू. आणि परत कधी आलात तर नक्की या. हा हो, आता येणारच आहे. आता तुझं घर माहिती पडलंय. आता आम्ही रनिंगला असलो तर येऊच. नक्की नक्की. आम्ही सुद्धा कधीतरी येऊ फिरत. बघूया कधी येतोय. ठीक आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. जसं की बोललो होतो रिक्षानेच ट्रॅव्हल केलाय त्यांनी. सो या साईडला त्यांची रिक्षा आहे, नजर टाकूया. तरी किती किलोमीटर पडलं यायला? 160 आमच्या घरून पडलं देवरुख वरून, आणि मुंबई तर 400च्या वर आहे. तरी बराच प्रवास केलाय. आणि रोड चांगले होते? रोड एकदम चांगले होते. फक्त ड्रायव्हिंग यांनी केलं, यांना विचारूया. हा रोड एकदम मस्त आहे. फक्त रत्नागिरीमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, अजून काम चालू आहे. पण बाकी टाकाटाक. राजापूर पासून इथपर्यंत काहीच वाटलं नाही, एकदम मस्त आहे. पूर्ण रोड हायवे भारी आहे एकदम. बाकी बऱ्यापैकी झालं. म्हणजे आम्ही जास्त तिकडे वरच्या साईडला येणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला काय कणकवलीपर्यंत वगैरे रोड माहिती आहे. त्याच्या पुढे काय नाही. या साईडला सीएनजीचा जरा प्रॉब्लेम आहे. बरेच वेळा लोक काय सांगत असतात पुन्हा हायवे खराब आहे, हायवे खराब आहे. आम्हाला नाही. राजापूर पासून इथपर्यंत एकदम टकाटक. कोणी या कधी या, एकदम रोड रेडी आहे. फक्त आमच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम चालू असल्यामुळे थोडं मागे पुढे. इथं रोड बहुतेक काम पूर्ण झालेलं आहे.
काही प्रॉब्लेम नाही, कधीही या. पाहुण्यांना गेलाय आपण जस्ट बाय बाय आत्ता. आणि जय आणि मी निघालो परत एकदा करवंद खायला खाली. फिरायला. पुढे मारल्याशिवाय खाली येऊ शकत नाही. कम हॅलो हॅलो. मी साईडला नंतर बघितलीये. क्या गुंडा बनेगा रे तू. ते चप्पल किती मोठी घातली मी. कशी काय माझी छोटी वाली कंटाळतो घालायला. या बघूया बघूया. खायला काय काय भेटते. करवंद स्टार्ट झालेली आहेत आणि आता बऱ्यापैकी ठिकाणी पिकलेलीच असणार कारण आता पाऊस पडायला स्टार्ट झालेला आहे. कसली झाडी आहे बघा. बघ इकडे समोर. बघ किती आहेत. ओ हो 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 बघू हो शकताय. हो. बघू शकताय. काय तू अरे एका हाताने काढतोय ना. हे बघा. कोण सरसरते तिकडे. कोण सरसरतय. हे असेल काहीतरी. याच्यावर खा. असं नाही. काय मला टाकून पळाता मंडई. मला सुद्धा ढकलून पळातोय म्हणजे मला वाटलं. आणि वाघ आला तर वाघ मारणार. याला बघून वाटतंय. काठी. तुला बघून विश्वास बसत नाही. आता जे काही केलंस ना तिकडून पळालास मला टाकून इकडे त्याच्यावर तर मुळेच विश्वास नाही तुझ्यावर. करून टेस्ट केलाय बघू शकताय. गोड्या म्हणजे खूप. हे बघा एकदम गोड गोड भेटलेत आपल्याला. अमेझिंग. भारी एकदम. आपण काय करूया माहिती जय. हम्म. आपण जाऊया तिकडे डोंगरात हम्म. जाऊया. त्या दिवशी तुम्ही तिकडे गेलेला तेव्हा हा दिसलेली काय काय. करवंद वगैरे. तर थोडी छोटी होती. नक्की जाऊया. झाड माहिती आहेत काय. चल पुढे जाऊया मंडळी. खात खात दर खा. एक एक ट्राय करत जाऊया. जबरदस्त. चल ना. थोड्या दिवसानंतर हे बजय इकडे आपली शेती होती पहिली. इकडे आपण शेती करायचो. तुला माहिती आहे कधी आलेलं शेती करताना आम्ही. शेती करताना माहिती शेती आली. हा माहिती शेती. इथे सगळीकडे पाणी असणार मस्त आणि आम्ही इकडे खेकडे पकडायला येतो. बघितलंय आम्ही खेकडे पकडायला येतो. माझे. याला सगळ्याच माहिती आहे. बघायच्या अगोदर सगळं माहिती आहे. चल सगळं पाणी सोडून येतं. छोटी किरी. चल रे चल रे. ते काय सिम्पल सारखं असतं ते. घार गेली. घार कसली गेली गेली. हे बघ कसला वाटते वरती. अरे क्लास एकदम खतरनाक भारी. मजा आ रहा है. मजा मजा. मस्त तिकडे गुरं चरतायत आणि मंडळी पाऊस या साईडला. मंडळी पाऊस येईल त्यासाठी आम्ही आणली आहे छत्री. आणि पाऊस येईल त्याच्यासाठी. सोबतीसाठी काठी. पाऊस येईल त्याचे छत्री. पाऊस येईल त्याच्यासाठी आम्ही आणली छत्री. सेफ्टी फर्स्ट. एकच छत्री. एका छत्रीनं 2 जण कसे जाणार आपण. बरोबर आहे. जे सांगतोय तर जाऊ. आयडिया नाही पण जाऊ शकतो. जाऊ शकतो. मी छत्री घेऊन जाणार मस्त. मोबाईल आपल्या हातात आहे त्याच्यामुळे वॉटरप्रूफ आहे. घरी पळणार डायरेक्ट. वॉटरप्रूफ आहे. मी भिजलं तरी काय नाही. फोन पण नाही भिजू शकत. काहीच नाही. वॉटरप्रूफ आहे. सो मंडळी अजून पण कोण कोण गावी आल्यानंतर करवंदाला वगैरे फिरताय आणि खास करून छोट्या मुलांना कारण बऱ्यापैकी झाडं आता नष्ट होत चाललेली आहेत आणि इकडे पण आता झाडं कमीच झालीत बऱ्यापैकी. सो जोपर्यंत झाडं आहेत ना तोपर्यंत मस्त फिरून घ्या. मुलांना झाडं दाखवा. त्यांना पण मजा येईल. नाहीतर करवंद फक्त पुस्तकातच बघावी लागतील. काय जे हा करवंद. आता मी फिरवला नसतं तर कसा फिरणार होतास. नाही फिरणार. मग काय. थँक्स बोल. थँक्यू. कशासाठी. करवंद फक्त करवंद खायला भेटले. फिरायला भेटला. असू दे समजलं. असू दे. आता इकडच्या झाडींवरती अटॅक करूया आपण. टांग. चल वाटकोंची बघतो. नाहीच आहेत. कुठे दिसतच नाही. नाहीच आहेत. कच्ची आहेत. तिथे इकडच्या करवंदांची जी साईज आहे ना खतरनाक. मंडई नको. साप. आपण काय नाही करत. आपण फक्त मंडई बघ किती मोठं आहे. खाऊया आपण. बघूया टेस्ट कशी आहे पहिला. गोड गोड मस्त ना. ते अजून खूप आहेत म्हणजे उंची नाही आहे. उंची नाही तेच चांगला झाला. कच्ची खाणी मला काय काय कच्ची अजून खाऊ शकतो मी. हे काय खाऊ शकतोस. खायला काय पण खाऊ शकतोस.
आता खजाना दाखवतो तुम्हाला. वा खजाना 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 खजाना. करवंदच करवंद. एक काम करू इथे ठेवू का काट्याने. ए म्हणले एक थांबा म्हणते. हे सगळ्यात जास्त गोड आहे. छत्री ह्याच्यात पिशवी आपण पिशवीमध्ये घेऊन जाऊया घरच्यांना. होय ना. हे खाऊन बघ. डिंकस खाऊन बघ तरी. शब्द आठवत नाही काहीतरी बोलायचं होता. काय ऑसम झकास भारी नेक्स्ट लेवल. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. मिठा मिठा मीठा 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 मीठा. मिठा मिठा. ही साईज बघा. आणि मंडळी खूपच मोठा आहे. खूप म्हणजे खूप. आणि मंडळी तुम्ही आलात तर सावकाश काढा आणखी काटे असतात. याचा अगोदर आहे का. काटे असतात म्हणून सावकाश नाही तर हाताना लागू शकतात डोळ्यांना. हा ते लागू शकतात. हळूहळू आपण काढायचे. आपल्याला 4 भेटलेत बघू शकता. ठेवूया पिशवीत. पण याच्या काट्यांचं वैशिष्ट्य काय सांग. काय याचे काटे एकदम पण लहान नसतात. दिसतात व्यवस्थित. आणि खाली पण तुम्ही काढताना नीट लक्ष टाका. चप्पल वगैरे घालून व्यवस्थित या. कारण काटे मोठे असतात साईजने तर पायात रुतू शकतात. बऱ्याच जणांना माहिती असेल तरी सुद्धा आम्ही परत परत माहिती सांगतोय. आणि म्हणजे काय त्यांना हळू काढा आणि किती हुमले पण असतात. बघू शकता इथे हुमले बघा किती आहेत. इथे हुमले आहेत आणि हुमले हमला करू शकतात. मग सावकाश काढूया. पहिले आता आपण खाण्यासाठी काढून घेऊया. माझी उंची नाही काढायला. मी काढतो पटपट. मंडळी आम्ही करवंद तर काढलो पण जी काढलो पिशवीत ती सगळी करवंद आम्हीच खाल्लो. आता आम्हाला काढायला मूड नाही. आता बघूया डायरेक्ट घरी जायचं आणि अजून बघायचं. अजून एक्सप्लोअर करायचं. एक्सप्लोअर करायचा. तेच ना बरोबर बोललो. अजून कुठे झाड आहे अजून. आणि विषय असा आहे की जागा जरा उंचावरती आहे त्याच्यामुळे मस्त हवा मस्त जबरदस्त असते. आणि जरा डोंगरासारखा आहे उतार वगैरे. आणि झाडं बघू शकता म्हणजे झाडी ज्या आहेत ना त्याच्या मोकळ्या आहेत. म्हणजे थोडा इथे थोडा इकडे मग इकडे थोडासा असा मोकळा भाग आहे. त्याच्यामुळे मस्त वाटतं. म्हणजे घाबरायचं पण कारण नाही की एकदम असं रानात आलोय. आणि म्हणजे इथून घर पण दिसतंय आमचं. घर एकदम लांब आहे. कुठे आहे माहिती आहे तेव्हा. करेक्ट इथे. यस भारी दिसतंय. भारी दिसते. हिरवगार वातावरण. करवंदांचा प्लॅनच एकदम चेंज झालेला आहे आमचा. आलेलो करवंद काढायला आणि आता करतोय काहीतरी वेगळाच. म्हणजे खूप गोड होती करवंद खाऊन. भारी वाटला. हा भारी वाटलं. कुठे तिकडे काहीतरी आहे मला वाटतं. प्लॉटिंग वगैरे चालू आहे. तिकडे पुढे तिकडे पुढे काय मग तिकडनं रोड गेला डायरेक्ट कुडाला. तिथून जाणार शॉर्टकट जायचं. हा ना पण गाडी इकडनं जाणार काय. चालत जायचं. गाडी जाणार काय. चालत जायचं. गाडी जाणार काय. चालत जायचं. गाडी जाणार काय. गाडी 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 चालत जायचं. चालत जायचं. बरोबर आहे तुझं. पहिली लोक चालतच जायची. बाजार असून नाही तर काय पण असून दे. हा चालत जायची. आता या बुधवारचा बाजाराला तू इकडनं चालत जा. रस्ता सांग फक्त. रस्ता कशाला तू बोललास ना तुला माहिती आहे म्हणून. माहिती आहे रस्ता. हा एक दिवस चालत जायचं नाही तर काय 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 इथून चालत जायचं. हा रोड आपल्या घराकडे समोरून गेलाय तिकडे भेटणार. बस 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 बस. बरोबर बोललो ना. कान पकले माझे. लागते गाडी. जू 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 जू. गाडी लागते. चल फिरत फिरत घरी जाऊया आता. कुठून. डोंगरातून जाऊया आपण घरी आता. हो भारी वाटतंय ना. भारी भारी नेक्स्ट लेवल. मजाच मजा येते. मजाच मजा. खतरनाक खतरनाक. नेक्स्ट लेवल फिलिंग. हवा एवढी थंड गार येते ना मस्त. मळ्यात गेलो तर वाटत होता ना सेम टू सेम तसंच वाटते. थोडक्यात मळासारखाच आहे म्हणा. या साईडला दुसरा गाव आहे करेक्ट आणि त्यांची शेती इकडनं स्टार्ट झालेली आहे करेक्ट या साईडने. आणि पावसाची मेहरबानी म्हणजे काल मंदिरात प्रोग्राम होता. रात्री नाटक वगैरे होता आणि काल नाही पडला ते चांगलं झालं मस्त. आणि आज पण तसंच आहे पण आज उशिरा पडू शकतो. गॅरंटी कमी सांगू शकत नाही. पडेल पण किंवा नाही पण. नाही पडायला पाहिजे. यस. मोबाईल पण चार्जिंग करून घेऊया घरी जाऊया आणि चल वे टू होम. चला आपल्याकडे आता पिशवी तर नाही. पिशवी आणि कुठे उडवली काय माहिती नाही. पिशवी आहे ना. आहे नशीब. मला वाटलं पिशवी टाकलीस तू. पिशवी आहे ठेवली. बोल घरी जाताना परत रस्ता भेटला तर. रस्ता भेटला तर
आपण दुसऱ्या साईडने आलो मग त्या साईडने गेलो तर परत भेटेल. येस. हा आपल्याकडे पिशवी आहे. काढूया थोडी करवंद. बाकीच्यांसाठी कुठे दिसलेली तुला? इथे ह्या झाडावरती म्हणजे ती पिकलेली नव्हती, कच्ची होती. पिकलेली पाहिजे आपल्याला. तिकडे चल मग. चल आपण पिकलेली करवंद बघूया आता. गोड गोड. मला सांग पिकलेलीच बघतोय आपण. इथे कच्चे आहेत फक्त. काय बडबड करतो आम्ही का? पाऊस पडतोय. मजा येता ना. पाऊस पडतोय. पाऊस जरा जरा पडतोय, जास्त पण थेंब नाही. थेंब पड. एकदम थोडा थोडा. छत्री आहे आपल्याकडे. छत्री छत्री जाऊया या झाडावर बघूया. करवंद काढायला. इथे नाही वाटत, दिसत नाही एवढं लांबून तर मला. हे झाड उंच असले तरी भेटणार पण नाही हाताला. त्याच मग अशा झाडावरती जाऊया, थोडे होते त्याच्यावर. कुठे हा? आहे तिकडे ते? समोर समोर. रेस लावूया. हा पाय मोठे आहेत, पाय मोठे आहेत. मग रेस लावायला तयार झाला असेल का? म्हणलं एक गद्दारी हो बाई. पाय मोठे, दोन दोन पाय टाकून गेला पुढे. एका पावलात होती, एवढा लांब पाऊल टाकले असा. हाईट असल्यामुळे त्याने लांब पाय टाकला, माझ्या छोट्या मामा कमी पाय टाकायला लागला. ओ बस बस. मला काठी लागतात. आय अंडरस्टँड. एक मिनिट थांब. छत्री आणि कसं घ्या आणि हे बघ खूप आहेत, खूप सारे आहेत. साईड हो. सांगतो तुला काय करायचं आहे आता. मी वाकवते ना, माझी हाईट जास्त आहे तर मला सांग. नको. हा फोनीच काढ 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 तरी. अरे हाईट कोणाची जास्त आहे, तुझी का माझी? काढ तरी. हे आलेले एवढे खाली आणले ते. ओके. खाऊ की काढू? काढ. खाऊ? हा हा हा. एक मिनिट. खाऊ की काढू? एक मिनिट. काय झालं तुझ्या हाताला? बोरीच्या काट्यात लागलाय बघा. ये पटापट म्हणजे जमा करूया आपण. फटाफट काढ ना भाई. एवढे खाली आणले ते काढ ना. झाले म्हणजे आपले काढून, आणि जास्त नाही काढले, थोडेच काढले. हा म्हणजे खूप आहेत, बघू हे शकता. बघा, एवढे इनफ होतील. हा बस झाले. खातील सगळीजण. आता खऱ्या अर्थाने वे टू होम. हा आता आम्ही घरी चाललोय. आता आपण घरी चाललोय. मस्त करवंद खाल्ली झाडावरची, नॅचरल, मस्त गोड गोड. गोड गोड आणि भारी. मजा आली. आता जे गेल्यावरती आता पुढल्या वर्षी काय येणार नाही, तर यंदाच तुला करवंद वगैरे सगळा मजा करून घेतली. चल जाऊया. पुढल्या वर्षी कशाला येत नाही जय तू? क्लासच नाही. कशाचे? 10वी. नेक्स्ट इयर जय जाणार आहे 10वी मध्ये. यंदा तो आता 9वीत गेलाय. कमेंट होती की तो 10वीत वाटत नाही, तर 10वीत अजून गेलेला नाही. आत्ता जस्ट 8वी क्रॉस करून 9वी मध्ये गेलाय. आणि परत आवाज आला ना सरसरला सारखा. इकडे मस्त खेकडे वगैरे भेटतात. हे बघ बिळ वगैरे आहेत खेकड्यांचे. हे बघ, पाऊस नको, पाणी नको. पडणार आता 10-12 दिवस. पडला की बघूया, नंतर तर विषय नंतर. रात्री यायचा सगळा दिवस, सकाळी रात्री. चल होऊ शकते. वासरू गाय आणि करायला आली. जाऊया. आता आपल्याला काम आहे ते म्हणजे इंस्टाग्रामचा रील अपलोड करायचा आहे. ते घरी जाऊन अपलोड करायचं आहे. चला जाऊया घरी. जाऊया घरी. आणि म्हणजे तिथे आता मागची जसं उतरलो मी तसा तुम्हाला वर दादा घेणार आहे. हा, जिकडनं येताना स्वतः उडी मारून आल्या. आता चढताना माझ्या बघा, चढताना काय चढायला यायला जमणार नाही. काय? हातात माझी काठी आहे, करवंद आहे. दे काठी, दे काठी पण धर. दे. हा आता बघ्या चढलो तर. नाही तर काल आणि परवा आम्ही आलेलो खाली असंच फिरायला, तर मी चढायला भेटलंच नव्हतं मला. आज बघूया. बडी बडी बाता. कोशिश करणे वाले की हार नाही होती. हा, अरे लाजरी आहे इथे. इथून नको लागतं ते पायाला काटे. जाऊया. आपली करवंद आहेत आपल्या हातात. एनर्जी घेऊया आपण. जर एक खाऊया. आणि नको आता, मला नको, मला तरी नको. मी खातो आणि एनर्जी घेतो. चढ थांब जरी. चढ ना. बघूया मोये मोये. आता मोये मोये बघा. रिअल मोये मोये. गपरे. रिअल मोये मोये. नाही जाऊ शकतो मी. हा, चप्पल बघ काढायला लागेल तुला. चप्पल मी नाही आणणार. मग चप्पल मी ठेवतो. आणि नाही जाऊ शकत रे मी. त्याला कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
हे पण बघड नंतर वर दे मला सगळं हे पण बघड ओके रन रन मी तर चालतच आलो. उंची तुझी सगळं मला दिवस झाला होता. चल, जाऊया मंडई घरी आणि मस्त रील वगैरे अपलोड करतो टाइम वरती. चले मंडळी जस्ट आत्ताच मी भाडे घेऊन गेलो होतो आणि आता घरी आलोय म्हणजे गेलो आणि मला कळालं की आपले सबस्क्रायबर आपले फॅमिली मेंबर घरी भेटायला आलेत म्हणून. सो त्यांची ओळख तुम्हाला त्यांच्याकडनंच करून देतो. मी सौ समिधा साईनाथ गवस तोडामार पाटी पुनर्वसन आणि मुंबईला राहणार दहीसमर. माधुरी महेश पालव पहिले गावनाळ्याचं माहेर गावनाळ्याचा राहणार आता बोरिवली. सो मंडळी भेटून एकदम भारी वाटलं आणि खरोखरच आम्ही काहीतरी करतोय त्याचं असं अप्रिसिएशन मिळालं की एकदम भारी वाटतं. खरंच खूप आम्हाला पण खूप छान खूप वाटतं. वाटलं खरंच. मेन आईचं आई- फार करतो ते आपण फार आईचं प्रेम तुझ्या खरंच जे कुटुंबावरचं प्रेम खरोखर असंच ठेव शेवटपर्यंत. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. या साईडला काका आणि आहेत. हे बरवली हे आम्ही असं बोलता अशोक वनला आम्ही हनुमान टेकडी जीवदानी बिल्डिंग आहे ना. पहिले आमच्या खालचं काहीच होतं जगाचं कंपाऊंड मध्ये. हा हा आता असं बोलतोय. बरोबर. या ना तुम्ही सुद्धा. या. त्याच्यामुळे ते या. त्याच्यामुळेच आम्ही आलो आता. अच्छा अच्छा. तुम्ही घाऊन वेळेमध्ये ना हा, म्हणजे बघितलंय मी बरेच वेळा त्यांना सुद्धा. म्हणजे असं नावाने असं ओळखत नाही पण बघितलंय बरेच वेळा. रिक्षा आहे.